आगामी विधानसभा निवडणुका अजून दूर असल्या तरी भाजपनं आतापासूनच आपली मोर्ची बांधणी सुरू केली आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच जाहीर केलेली जिल्हा प्रभारींची यादी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरते। नेमकं काय झालंय सविस्तर बोलूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। आगामी विधानसभा निवडणुकांना अजून वेळ असला तरी भाजपनं तयारीचा वेग वाढवलाय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेली जिल्हा प्रभारींची नवी यादी सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे। या यादीमध्ये विशेष लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे ज्या मतदारसंघांमध्ये महायुतीतील मित्र पक्षांचे विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि सुनेत्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तिथेच भाजपनं आपले प्रभावी नेते प्रभारी म्हणून नियुक्त केले। त्यामुळे महायुतीतल्या समन्वयावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राजकीय विश्लेषकांच्या मते ही फक्त संघटनात्मक हालचाल नसून भाजपच्या सबळाच्या तयारीचा स्पष्ट संकेत आहे। निवडणुकीसाठी अजून वेळ असला तरी भाजपनं आपली ताकद दाखवायला सुरुवात केली असून येणाऱ्या काळामध्ये राज्यातील राजकीय समीकरण आणखीन बदलण्याची चिन्ह दिसू लागले। भाजपच्या नव्या रणनीतीत सर्वाधिक लक्ष वेधून घेतोय तो संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ। सध्या हा मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्या ताब्यात असताना भाजपनं इथे थेट प्रीतम मुंडे यांच्यावर प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली। लोकसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे पराभूत झाल्यानंतर त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांना शिरसाटांच्या बालेकिल्ल्यात उतरवणं ही फक्त संघटनात्मक नेमणूक नसून भाजपचा दूरगामी डाव मानला जातोय। या निर्णयामुळे शिंदे गटात खळबळ उडण्याची शक्यता सुद्धा आता व्यक्त केली जात असून येणाऱ्या काळात या मतदारसंघातील राजकारण अधिकच रंगतदार होणार अशी चर्चा सुद्धा रंगू लागली आहे। मराठवाड्यामध्ये भाजपनं मिशन 8 ची आक्रमक आखणी करत संपूर्ण प्रदेशावर लक्ष केंद्रित केलंय। या रणनीतीत प्रमुख नेत्यांना ठराविक मतदारसंघाची जबाबदारी देत टार्गेट सेट करण्यात आले। माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी मजबूत असलेल्या लातूरमध्ये मैदानात उतरवण्यात आले, तर संभाजीनगर ग्रामीणची धुरा राहुल लोणीकर यांच्याकडे सोपवली असून शहराच्या संघटनात्मक कामाची जबाबदारी चैतन्य बापू देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे। साधारणपणे ज्या पक्षाचा आमदार तीच जागा त्याला असं समीकरण मानलं जाते। मात्र भाजपनं मित्र पक्षांच्या ताब्यातील मतदारसंघांमध्येच आपले दिग्गज नेते प्रभारी म्हणून नेमल्यानं राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह आता स्पष्ट दिसू लागले। या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या वेळी तणाव निर्माण होणार का, की भाजप आधीपासूनच स्वबळाची तयारी करत आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना अक्षरशः उधाण आलंय। निवडणुकीपूर्वी सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांसमोर आव्हान उभं राहत असल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे। एकूणच पाहता ही केवळ संघटनात्मक बांधणी नसून मित्र पक्षांवर दबाव निर्माण करण्याची रणनीती असल्याचा आरोप सुद्धा होतोय। विशेषतः ज्या ठिकाणी मित्र पक्ष कमकुवत आहे तिथे भाजप स्वतःचा उमेदवार पुढे करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत या नियुक्तीनंतर मिळत आहेत। एकूणच पाहता भाजपची ही रणनीती पुढील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय संकेत देणारी ठरते। मित्र पक्षांसोबतची नाती कायम ठेवत भाजप स्वबळाची ताकद सुद्धा वाढवत आहे का, की दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। तुम्हाला भाजपच्या या चालीबद्दल काय वाटतं आणि यामुळे महायुतीत तणाव वाढेल का, कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।